सोयाबीनची ही टिक्की एवढी भारी झाली होती ना, की काय सांगू तुम्हाला. त्यासाठी आहे ना, मी असे 2 ते 3 वाट्या सोयाबीन घेतले होते आणि सोयाबीन बारीक होते. छोटे-छोटेवाले सोयाबीन होते. तर सगळ्यात आधी गरम पाण्यामध्ये मी सोयाबीन भिजत ठेवले 10 ते 15 मिनिटासाठी आणि ते साईडला आहे ना, बटाटेसुद्धा उकडून ठेवले होते. तर बटाट्याची साल काढून घेतली आणि एक-एक करत बटाटे छान असे किसून घ्यायला सुरुवात केली. बटाट्याचा छान असा किस तयार करून घेतला आणि 10 ते 15 मिनिटानंतर सोयाबीनसुद्धा भिजून तयार होतं. त्यातलं पाणी आहे ना, छान असं निथळून काढलं आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामधून सोयाबीन असे बारीक करून घेतले. आता मी काय केलं, ह्या सोयाबीनमध्ये आहे ना उकडलेले बटाटे टाकले. एक गाजरसुद्धा छोटासा किसून घेतला होता, तो सुद्धा टाकला. भरपूर सारी कोथिंबीर आणि कांदा टाकला. अगदी कोरडे मसाले थोडक्यात टाकले होते. थोडीशी हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. हे सगळं टाकल्यावरती आहे ना छान असे एकजीव करून मळून घेतलं हे. घट्टसर गोळा अशा पद्धतीने तयार करून घेतल्या आणि आता आहे ना ह्याच्या आवडेल त्या आकारात अशा छोट्या-छोट्या टिक्क्या करून घ्यायच्या आहेत. मी अशी गोल आकाराची छोटी-छोटी टिक्की करून घ्यायला सुरुवात केली आणि एक-एक करत सर्व अशा टिक्क्या मी तयार करून घेतल्या. त्यानंतर आहे ना सोबतच मी पॅनसुद्धा गरम करायला ठेवला होता गॅसवरती. पॅनसुद्धा छान असं गरम झालं होतं आणि टिक्की तयार झाल्यानंतर थोडासा रवासुद्धा घेतला होता एका ताटामध्ये. रवामध्ये टिक्की छान अशी अशा पद्धतीने घोळवून घेतली आणि नंतर गरम-गरम पॅनवरती एक-एक टिक्की अशा पद्धतीने तेलामध्ये सोडून दिली. दोन्ही साईडने छान अशी कुरकुरीत शॅलो फ्राय करून घेतली आणि 5-1 मिनिटानंतर बघू शकता, इथे आपली ही टिक्की तयार होते. शॅलो फ्राय करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचं, अगदी कमीत कमी गॅसवरती आहे ना ही टिक्की छान अशी शॅलो फ्राय करून घ्यायची, म्हणजे हे खूपच छान अशी कुरकुरीत तयार होतात. तर इथे आपली गरमागरम टिक्की तयार आहे आणि ही टिक्की आहे ना नुसतीच खायला खूप छान लागते. केचप वगैरे न घेता आहे ना अशीच ट्राय करून बघा. गरमागरम टिक्की मस्त एन्जॉय करा आणि तुम्हाला जर आपली ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.